हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघितलं. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन जॉमेट्रिकल ॲप्लिकेशन जे बघितलं होतं ते की स्लोप दिलेला असेल तर आपण काय फाइंड आउट करत होतो, इक्वेशन ऑफ कर्व. तर आता ह्या ॲप्लिकेशन म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण जे ॲप्लिकेशन बघणार आहोत ते कशावरती आहे, सब टँजंट अँड सब नॉर्मल. सो आपण अगोदर सब टँजंट सब नॉर्मल हे काय आहे बघून घेऊया. त्यानंतर आपण त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं डिफरन्शियल इक्वेशनचं ऍप्लिकेशन करून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता येतील ते बघणार आहोत. सो फर्स्ट, दिस इज व्हॉट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे हा काय तुमचा दिलेला कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज नथिंग बट दिस कर्व. ओके, त्यानंतर ह्याला जो टँजंट फाइंड आउट केलाय, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, टँजंट. सो हा ही जी लाईन दिसते, दिस इज टँजंट ॲट पॉइंट. ओके, so I will denote this line. So this is what tangent at point pxy. So this xy is nothing but what, this pxy is at any point. ओके, म्हणजे हा रॅन्डम पॉइंट आहे ऑन द कर्व. तो रॅन्डम पॉइंटला काढलेला हा काय टँजंट आहे. अँड व्हॉट इज नॉर्मल. ओके, सो दिस इज व्हॉट टँजंट. तर नॉर्मल म्हणजे काय असतो, नॉर्मल इज नथिंग बट इट इज परपेंडिक्युलर टू युअर टँजंट ऍट पॉइंट पी एक्स वाय. म्हणजे नॉर्मल म्हणजे काय असतं थोडक्यात, इट इज नथिंग बट परपेंडिक्युलर लाईन टू युअर वॉट, टँजंट लाईन फ्रॉम पॉइंट पी एक्स वाय. ओके, सो इट ऑल्सो पासेस थ्रू पॉइंट पी एक्स वाय. सो हे झालं आपलं अगोदरचं कॉन्सेप्ट, जो की काय होता, दिलेला कर्व त्याला काढलेला टँजंट आणि हा नॉर्मल. आता आपण वळूया सब टँजंट आणि सब नॉर्मल कडे. ओके, सो येस, येस. ओके, सो आय विल राईट टँजंट हिअर. इट इज व्हॉट, टँजंट. ही जी लाईन आहे ती काय आपली टँजंट. ओके, सो व्हॉट इज सब टँजंट. सब टँजंट म्हणजे काय असतो, हा जो तुम्हाला डिस्टन्स दिसतोय फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट एम. ओके, सो दिस इज व्हॉट पॉइंट ए टू पॉइंट पी. सो पॉइंट ए टू पॉइंट पी मीन्स दिस इज नथिंग बट पॉइंट पी ए. दिस इज व्हॉट लेंथ ऑफ टँजंट. ओके, सो ह्याचं इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, लेंथ ऑफ टँजंट इज गिवन बाय वाय इन टू अंडर रूट 1 प्लस dx बाय dy ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात, लेंथ ऑफ टँजंट इज व्हॉट. सो इट्स इक्वेशन इज व्हॉट, y इंटू अंडर रूट 1 प्लस dx बाय dy ब्रॅकेट स्क्वेअर. What is a subtangent? Subtangent means it is the length from point A to the perpendicular drawn from point P to the x-axis. म्हणजे जे पॉइंट P पासून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो towards x-axis. So that perpendicular point, it is nothing but point P. हा point P to point M to point A जो डिस्टन्स आहे, that distance is called as length of subtangent. It is given by what, y into dx by dy, or simply dx by dy तुम्ही कसे लिहू शकता, डिनॉमिनेटरला. म्हणजेच इट इज गिवन बाय व्हॉट, y अपॉन dy बाय dx. सो हा जो डिस्टन्स आहे तो तुमच्या लक्षात येत असेल. येस, सो दिस डिस्टन्स. ओके, so this distance is nothing but what, it is what, subtangent. Okay, ही जी लाईन आहे फ्रॉम ए टू बी, दिस इज कॉल्ड एज सबटँजंट अँड इट्स लेंथ इज गिवन बाय व्हॉट, वाय अपॉन dy बाय dx. ओके, इथपर्यंत लक्षात येते. फर्स्ट बघितलं आपण टँजंट, त्यानंतर सबटँजंट. आता आपण बघूया नॉर्मल. सो नॉर्मल म्हणजे काय मी सांगितलं, नॉर्मल इज नथिंग बट इट इज द परपेंडिक्युलर ड्रॉन टू टँजंट which passes through point pxy. ओके, सो हा जो लेंथ आहे, येस, हा पॉइंट पी
to point B. So this length is given by, it is called as what, length of normal. Okay, so it is from point P to P. It is what, y into अंडर रूट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात ठेवा, टँजंटला काय dx बाय dy ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि लेंथ ऑफ नॉर्मलला काय dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. सो एवढा चेंज फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर लेंथ ऑफ सबनॉर्मल. So length of subnormal is nothing but what? It is the length from point M to point B. So again it is perpendicular drawn to this point to the x axis आणि इथून जे डिस्टन्स आहे नॉर्मलचा, जो नॉर्मल क्रॉस होतो एक्स ऍक्सिसला, ओके, हा जो डिस्टन्स आहे इट इज व्हॉट फ्रॉम पॉइंट M to point B. So this distance is called as what? It is length of subnormal. Okay, so it is given by simply what? Y into dy by dx. Okay, बघा, length of subtangent y into dx by dy. Okay, and length of subnormal is what? It is y into dy by dx. Yes, so length of tangent is what? Y into dy, y into under root 1 plus dx by dy bracket square, and length of normal is nothing but what? Y into under root 1 plus dy by dx bracket square. सो अशा प्रकारे हे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. ह्याचा आपल्याला यूज एक्झाम्पल सॉल्व करताना होणार आहे. ओके, किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला सुद्धा विचारतील. येस, सो फर्स्ट विल सॉल्व एक्झाम्पल. एक्झाम्पल फर्स्ट, find the equation of curve. Find the equation of curve whose subnormal is equal to the abscissa. Okay, this abscissa is nothing but what? X axis. So काय दिलेलं आहे बघा, find the equation of curve. Yes, so let y be the equation of curve असं आपण अज्युम करूया सुरुवातीला. y be the equation of curve. Yes, आणखी इन्फॉर्मेशन काय दिले, subnormal is equal to abscissa. Okay, so given that subnormal is equal to abscissa. ओके, सो सबनॉर्मल म्हणजे काय असतो? येस, इथं आपण बघितलेलं आहे, सबनॉर्मल इज नथिंग बट व्हॉट? इट इज गिवन बाय y into what? dy by dx. Okay, so that is, we will write this in the form of equation. So Kyle, y into dy by dx is equal to abscissa. So abscissa is nothing but x axis and ordinate is what? Y axis. So लक्षात ठेवा, abscissa म्हणजे काय असतो? Horizontal line. Okay, so it is nothing but x axis. So this is again what? Differential equation. Y into dy by dx is equal to x. So हे एक्झाम्पल आपण व्हेरिएबल सेपरेबल मेथडने सॉल्व करू शकतो. येस, सो काय येईल बघा, y into dy हा x ला काय करू? dx न मल्टिप्लाय करू. सो दिस इज व्हॉट ऑफ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो ऑन इंटिग्रेटिंग काय भेटेल आपल्याला? y स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू x स्क्वेअर बाय 2 प्लस इंटिग्रेशन जो कॉन्स्टंट आहे तो तुम्ही काय करा, सी स्क्वेअर बाय 2 किंवा सी बाय 2 जरी घेतलं तरी चालेल. तिघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो इट कॅन बी रिटन ॲज y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अँड युअर इक्वेशन इज व्हॉट? हा x स्क्वेअर फक्त मी सिम्प्लिफिकेशन साठी लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो. सो यू विल गेट व्हॉट? y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके, which is
required equation, which is required equation of curve. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही कर्वचं इक्वेशन फाइंड आउट करू शकता बाय युझिंग व्हॉट ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो इथे एक थोडं सांगायचा मुद्दा काय आहे बघा. येस. सो इथे इंटिग्रेशन घेण्यावरती आहे. ओके. सो इथे जर काय तुम्ही इंटिग्रेशन असा घेतलात, ओके, लक्ष द्या. इथे फक्त मी कॉन्स्टंट म्हणजे इक्वेशन जे आहे ते तुमचं सिमिलरच फॉर्म असणार आहे. फक्त इथे चेंज काय होतं बघा. इथे इंटिग्रेशन घेतल्यानंतर तुम्ही जर का इथं y² बाय 2 आणि इथे जर का कॉन्स्टंट c घेतलात आणि राईट हँड साइडला काय घेतलात फक्त x² बाय 2. ओके. आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट c च्या ठिकाणी c/2 असं घेऊया आपण. ओके. सो फक्त इक्वेशन कसं चेंज होतं म्हणजे सेमच असतात, फक्त वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते इक्वेशन लिहिता येतात तुम्हाला. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन इट बिकम्स व्हॉट y² + c इज इक्वल टू x². सो c इज इक्वल टू व्हॉट x² मायनस y². सो दिस इज अगेन व्हॉट इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड कर्व. हे दोन्ही इक्वेशन तसं बघायला गेलं तर दे आर व्हॉट सिमिलर. ओके. सो इथं फक्त काय y² मायनस x² इज इक्वल टू सम कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटला तुम्ही जर का मायनस न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हा इक्वेशन भेटेल x² मायनस y² विच इज अगेन व्हॉट कॉन्स्टंट. सो एक्झाम मध्ये तुमचं जर का सोल्युशन वेगळ्या फॉर्म मध्ये असेल तर फक्त बघा तो सिम्प्लिफाय करून ओरिजिनल फॉर्मला आणता येतो का बघायचं. सिम्प्लिफाय म्हणजे काय, जो तुमचा कॉन्स्टंट आहे तो तुम्ही मायनसने जरी मल्टिप्लाय केला तर तुम्हाला required equation भेटेल. It is what x² minus y². So they both are what in similar form. Okay. So constant doesn't matter. Constant प्रत्येक जण वेगवेगळा कॉन्स्टंट घेऊ शकतो. आता इथे काय घेतलं c/2, अगोदर काय घेतलं होतं मी c²/2. सो इट डिपेंड्स ऑन यू. सो कॉन्स्टंटला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला जो रिक्वायर्ड इक्वेशन आहे तो भेटतो का फक्त एवढं चेक करत चला. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके. सो राईट डाऊन सेकंड एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व. Find the equation of curve whose subtangent whose subtangent is constant. ओके. सो लेट y बी द काय करूया आपण ऍज्युम करूया y बी द व्हॉट इक्वेशन ऑफ कर्व. येस. and given that given that subtangent of curve subtangent of the curve is constant. So subtangent कसं घेतो बघा आपण. येस. सो subtangent is nothing but what y into dx by dy. ओके. सब नॉर्मल असला असता काय घेतलं असतं आपण इथे y into dy by dx. So it is what y into dx by dy is what it is given that it is what constant. ओके. सो आता हे इक्वेशन काय परत फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री. इट कॅन बी सॉल्व बाय युझिंग मेथड ऑफ व्हॉट व्हेरिएबल सेपरेबल. सो आता इथं काय करू आपण डीवायच्या साईडला y चे कोइफिशियंट घेऊया. सो हा dy इकडे शिफ्ट करतो, न्यूमरेटरला जाईल आणि हा y काय डिनॉमिनेटरला. इथं काय भेटेल आपल्याला dx. ओके. तर इथं तुम्ही काय करू शकता कॉन्स्टंट k असं घेऊ शकता, नो प्रॉब्लेम 1/k, किंवा इथेच कॉन्स्टंट ठेवलं तरी चालेल. सो ऑन इंटिग्रेटिंग what is the integration of dx upon x. Okay. So it is what x upon k. Integration of 1 is x किंवा एक स्टेप इथे मी इन्क्रीज करतो. येस. ऑन इंटिग्रेटिंग dx अपॉन k इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला dy अपॉन y. येस. सो इंटिग्रेशन dx घेतल्यानंतर काय भेटेल. इट इज व्हॉट
x upon k is equal to integration of y 1 upon y, it is what, log y, प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट इथे सिम्प्लिफिकेशन साठी काय घेतो मी, log c. ओके, सो x अपॉन k इज इक्वल टू log y इंटू k असं भेटतो मला. सो ऑन टेकिंग एंटीलॉग घेतल्यानंतर काय भेटेल बघा आपल्याला, येस. सो ऑन टेकिंग एंटीलॉग इट इज व्हाट, e raised to x upon k is equal to y into c. ओके, सो अशा प्रकारचा इक्वेशन तुम्हाला दिलेल्या कर्वचा भेटेल. सो यू कॅन राईट डाउन दिस इक्वेशन इन सिंपल फॉर्म. y इज इक्वल टू, हा c इकडे डिवाइड करतो म्हणजेच तुम्हाला काय भेटेल, e रेस टू x अपॉन k अपॉन c. ओके, so this is what required equation of curve. Okay, so which is required equation of curve. सो अशा प्रकारे तुम्हाला सब टँजंट, सब नॉर्मल किंवा टँजंट आणि नॉर्मल बद्दल जर का इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर तुम्ही काय करू शकता, इक्वेशन ऑफ कर्व फाइंड आउट करू शकता. ओके, सो I will solve one more example on this. Write down. Next example. Find the equation of curve. Find the equation of curve whose subtangent is equal to, whose subtangent is equal to negative of abscissa, equal to negative of abscissa. ओके, सो आता हे दिलेले इन्फॉर्मेशन यूज करून आपण परत काय करू शकतो, इक्वेशन ऑफ कर्व फाइंड आउट करू शकतो. सो अगेन बाय युजुअल प्रोसिजर, लेट y इज इक्वल टू, आपण काय जम करूया, y हा इक्वेशन ऑफ कर्व आहे. ओके, सो y बी द इक्वेशन ऑफ कर्व. येस, त्यानंतर हुज सबटँजंट. सो काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, गिवन दॅट subtangent is equal to the negative of abscissa. That is, what is a subtangent? Subtangent कसं घेतो आपण, y into dx by dy. काय म्हणलंय, इट इज निगेटिव्ह ऑफ अब्सिसा. सो इट विल बी व्हॉट, मायनस इज इक्वल टू मायनस एक्स. ओके, अब्सिसा मीन्स इट इज हॉरिझॉन्टल लाईन, सो युअर एक्स ऍक्सिस. सो इट इज गिवन बाय निगेटिव्ह ऑफ अब्सिसा म्हणजे काय, मायनस एक्स. सो अगेन बाय युझिंग व्हेरिएबल सेपरेबल काय येईल बघा, वाय. सो व्हॉट आय विल डू, हा डीवाय इकडे शिफ्ट करतो राईट हँड साइडला आणि वाय शिफ्ट करतो आणि लेफ्ट हँड साइडला काय घेतो, एक्स. सो इट इज व्हॉट, dx अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस डीवाय अपॉन व्हॉट, वाय. ओके, सो ऑन इंटिग्रेटिंग, इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येईल इथं बघा, येस. सो इट इज व्हॉट, dx अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस डीवाय अपॉन वाय. ओके, सो ह्याचं इंटिग्रेशन काढल्यावर काय येईल, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन, इट इज लॉग एक्स इज इक्वल टू मायनस लॉग वाय प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट मी इथं काय घेतो, लॉग सी. ओके, सो दिस इज नथिंग बट लॉग एक्स प्लस हा इकडे शिफ्ट करतो लॉग वाय इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, लॉग सी. ओके, सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन इट बिकम्स व्हॉट,
log x into y is equal to log c. येस. सो आता आपण अँटीलॉग घेऊया. टेकिंग अँटीलॉग. So it is what x into y is equal to c. So therefore y is equal to काय भेटेल तुम्हाला c upon x. हे सुद्धा लिहिलं तरी चालेल किंवा y is equal to c upon x, which is what required equation of curve. Okay, so which is required equation of curve. तो अशा प्रकारे तुम्ही जर का दिलेले इन्फॉर्मेशन असेल, इट इज अबाउट सब टँजंट, सब नॉर्मल किंवा टँजंट किंवा नॉर्मल बद्दल तुम्हाला जर का इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर त्याच्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, इक्वेशन ऑफ कर्व. सो इन दिस वे यू कॅन अप्लाय ज्योमेट्रिकल ऍप्लिकेशन ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन. ओके, तो नेक्स्ट जो पार्ट आहे ऍप्लिकेशन टू युअर इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.